मी सध्या व्हिडिओज जे बनवतोय किंवा जे आपण जे एपिसोडचे करतोय दॅट इज फॉर होम रेमेडीज फॉर ऑल टाइप डिफरंट टाइप ऑफ स्किन. तर आता आपण सध्या जे काही एपिसोड बघतोय ते स्पेसिफिकली ड्राय स्किन करता मी बनवतो, कारण मला बऱ्याच लोकांकडून अशी रिक्वायरमेंट आली की तुम्ही स्पेसिफिकली स्किन वाईज बनवायला सुरुवात करा की जेणेकरून आम्हाला पण ते बघायला इझी पडतं आणि आम्हाला पण समजायला इझी पडतं. तर आजचा जो पॅक आपण बनवणार आहोत तर तो ड्राय स्किन करता आहे स्पेसिफिकली, दॅट इज विथ बनाना अँड हनी पॅक. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज आणि फॅशन सलून अँड मेकअप स्टुडिओ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर बनाना घ्यायचं, केळ्याचं एक पिकलेलं केळं घ्यायचं बेसिकली, आणि त्याचा एक छोटासा पीस घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करायचा आहे आणि तो त्याचा स्मॅश करून ते आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे. बनानाच का? तर बनाना इज रिच विथ व्हिटॅमिन ए अँड व्हिटॅमिन सी. तर या दोन्ही गोष्टींनी तुमच्या स्किनला कोलॅजिन खूप चांगल्यापैकी मिळणार आहे, तुमच्या स्किनचं टेक्स्चर खूप चांगलं होणार आहे, तुमच्या स्किनला स्मूथनेस खूप चांगल्यापैकी येतो आणि ज्या काही तुमच्या एजिंगच्या साईन्स आहेत, समजा रिंकल्स पडणार आहे, ड्राय स्किनला जनरली हे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते पुढे जाऊन जर मेंटेन नाही केल्या तर तुमच्या स्किनला ज्या काही रिंकल्स येणार आहेत किंवा ज्या काही तुमच्या स्किनला पिगमेंटेशन होण्याचे चान्सेस आहेत तर ते चान्सेस आपण कमी कमी करत जातो आणि ड्राय स्किनला नॉर्मल स्किनकडे आणतो. बेसिकली स्किन समजून घ्या की तुमचं स्किन जर ड्राय आहे तर त्याला जर तुम्ही मेंटेन नाही केलं तर पुढे जाऊन त्याला बरेचसे प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि दे आर लाईक परमनंट डॅमेजेस. म्हणजे समजा टॅनिंग खूप फास्ट होतं त्या ड्राय स्किनला, त्याच्यानंतर मग तुमच्या स्किनला पिगमेंटेशन खूप जास्ती प्रमाणात पकडलं जातं किंवा तुमच्या स्किनला रिंकल्स खूप जास्त प्रमाणात येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी वर्कआउट करण्याकरता हे जे काही छोटे छोटे रेमेडीज आहेत, छोटे छोटे पॅक्स आहेत, ह्याच्याने तुम्हाला खूप चांगल्यापैकी बेनिफिट होणार आहे. सेकंड थिंग, हनी आपण का वापरतो की हनी इज अ ह्युमॅक्टंट. हनी पाण्याला अट्रॅक्ट करतं, तर त्याच्यामुळे काय होतं की स्किनमध्ये पाणी असल्यामुळे आणि त्याच्यामुळे हायड्रेशन मिळतं स्किनला खूप चांगल्यापैकी आणि मेन म्हणजे मॉइश्चर लॉक करतं हनी. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या स्किनला हायड्रेशन देणार आहेत, तुमच्या स्किनला मॉइश्चर देणार आहेत आणि प्लस तुमच्या स्किनला स्मूथ बनवणार आहेत, प्लस तुमच्या स्किनचं कोलॅजनचं जे कंटेंट आहे त्याला वाढवण्यासाठी त्याच्याकडून भरपूर चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. तर आता आपण बघूया की हा पॅक कसा करायचा आणि कसा अप्लाय करायचा. आता आपण बनाना आणि हनीचा मास्क कसा करायचा ते आपण तुम्हाला दाखवतोय. मी आता याच्यामध्ये थोडंसं अर्ध केळं घ्यायचं. केळ्याला तुम्ही जस्ट पिकलेला केळं असेल तर जास्ती चांगला रिझल्ट येतो. थोडंसं जरा कमी पिकलेलं आहे. मिक्स करायचंय प्रॉपरली, एकदम मिक्स करून एकदम चांगला रिझल्ट येईल त्याचा. एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे. त्याची एकदम फाईन पेस्ट करायची आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्याला अप्लाय करायची आणि लावून साधारणतः एक 15-20 मिनिट ठेवायचं आणि मग काढून वॉश करून टाकायचं नॉर्मल वॉटरने. यू विल गेट अ व्हेरी गुड रिझल्ट आउट ऑफ दॅट.